आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रवींद्र चव्हाण यांनी कोणती अभियांत्रिक अभियान महाराष्ट्रात सुरू केले आहे? ए. भारत स्वावलंबी अभियान, बी. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान, सी. स्वरोजगार अभियान, डी. डिजिटल भारत अभियान. आपला योग्य आन्सर आहे बी. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान. आपला दुसरा प्रश्न आहे, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाची कालावधी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे? ए. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, बी. 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबर, सी. 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी, डी. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर. आपलं योग्य आन्सर आहे बी. 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबर. आपला तिसरा प्रश्न आहे, IMD ने कोणत्या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे? ए. कोकण आणि मध्य महाराष्ट्र, बी. मराठवाडा आणि विदर्भ, सी. उत्तर महाराष्ट्र, डी. गडकोट परिसर. आपलं योग्य आन्सर आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्र. आपला चौथा प्रश्न आहे, IMDच्या अंदाजानुसार पाऊस कार्यक्रम कोणत्या तारखेला जास्त वाढेल? ए. 24 सप्टेंबर, बी. 25 सप्टेंबर, सी. 26 ते 27 सप्टेंबर, डी. 28 सप्टेंबर. आपलं योग्य आन्सर आहे सी. 26 ते 27 सप्टेंबर. आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, आजचे शुभ योग कोणते आहेत? ए. धनयोग, मंगलयोग, यंत्रयोग, रवियोग, बी. बुद्धयोग, गुरुयोग, राजयोग, सी. सिद्धयोग, चंद्रयोग, पालयोग, डी. ब्रह्मयोग, हस्तयोग, अमृतयोग. आपलं योग्य आन्सर आहे ए. धनयोग, मंगलयोग, यंत्रयोग, रवियोग. आजचा आपला सहावा प्रश्न आहे, आजची तिथी कोणती आहे? ए. अश्विन शुद्ध द्वितीया, बी. अश्विन शुद्ध तृतीया, सी. अश्विन शुद्ध चतुर्थी, डी. अश्विन शुद्ध पंचमी. आपलं योग्य आन्सर आहे बी. अश्विन शुद्ध तृतीया. आपला सातवा प्रश्न आहे, पंचांगानुसार राहू काळ कोणत्या वेळेस आहे? ए. सकाळी 7 ते 8, बी. दुपारी 12 ते 12:30, सी. संध्याकाळी 5 ते 6, डी. रात्री 8 ते 9. आपलं योग्य आन्सर आहे बी. दुपारी 12 ते 12:30. आपला आठवा प्रश्न आहे, कोलकातामध्ये कोणता नैसर्गिक आपत्ती नुकत्याच घडली आहे? ए. भूकंप, बी. वादळफूट, सी. पूर, डी. वादळ. आपलं योग्य आन्सर आहे बी. वादळफूट. आपला नववा प्रश्न आहे, कोलकाता क्लाउड बस्टमुळे किती लोकांचे मृत्यू झाले? ए. 5, बी. 11, सी. 20, डी. 33. आपलं योग्य आन्सर आहे बी. 11. आपला 10वा प्रश्न आहे, सेबी कोणत्या बाबतीत FPIS फॉर्जन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सला परवानगी देणे विचारत आहे? ए. सोने सिल्वर व्यापार, बी. शेतीमालाचा व्यवहार, सी. रिअल इस्टेट, डी. वस्त्र उद्योग. आपलं योग्य आन्सर आहे ए. सोने सिल्वर व्यापार. आपला 11वा प्रश्न आहे, भारतातील लॉजिस्टिक्स खर्च GDPच्या किती टक्केवारी आहे असे म्हणण्यात आले आहे? ए. 5.5%, बी. 6.7%, सी. 7.97%, डी. 10.2%. आपलं योग्य आन्सर आहे सी. 7.97%. आपला 12वा प्रश्न आहे, PM मोदी यांनी कोणत्या राज्यात 22 सप्टेंबर रोजी भेट दिली होती? ए. असम आणि त्रिपुरा, बी. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, सी. पश्चिम बंगाल आणि ओडिसा, डी. झारखंड आणि बिहार. आपलं योग्य आन्सर आहे बी. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा. आपला 13वा प्रश्न आहे, CPCBच्या 51व्या स्थापना दिवसाचे अध्यक्ष होते? ए. राजनाथ सिंग, बी. नितीन गडकरी, सी. भूपेंद्र यादव, डी. GP त्यागी. आपलं योग्य आन्सर आहे सी. भूपेंद्र यादव. आपला 14वा प्रश्न आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलने कोणत्या विषयावर अहवाल प्रकाशित केला आहे? ए. केंद्र सरकारचे खर्च, बी. राज्य अर्थसंकल्पीय स्थिती, सी. विदेशी व्यापार, डी. प्रसारण धोरण. आपलं योग्य आन्सर आहे बी. राज्य अर्थसंकल्पीय स्थिती. आपला 15वा प्रश्न आहे, जस्टिस पवन कुमार भीमप्पा बंजात्री यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले? ए. पंजाब हायकोर्ट, बी. दिल्ली हायकोर्ट, सी. पटना हायकोर्ट, डी. कर्नाटक हायकोर्ट. आपलं योग्य आन्सर आहे सी. पटना हायकोर्ट. आपला 16वा प्रश्न आहे, दशावतार हा कोणत्या भाषेतील चित्रपट आहे? ए. हिंदी, बी. तेलुगू, सी. मराठी, डी. तामिळ. आपलं योग्य आन्सर आहे सी. मराठी. आपला 17वा प्रश्न आहे, दशावतार चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई सुमारे किती आहे? ए. 5 कोटी, बी. 10 कोटी, सी. 16.65 कोटी, डी. 25 कोटी. आपला योग्य आन्सर आहे सी. 16.65 कोटी. आपला 18वा प्रश्न आहे, दशावतार चित्रपटाच्या दिग्दर्शक कोण आहेत? ए. सुधीर जैन, बी. सिद्धार्थ पाटील, सी. सुबोध खनोलकर, डी. आदित्य मेहता. आपलं योग्य आन्सर आहे सी. सुबोध खनोलकर.
आपला 19वा प्रश्न आहे, मंगला हे चित्रपट कोणत्या घटनेवर आधारित आहे? ए. स्वातंत्र्य संग्राम, बी. ॲसिड हल्ला पीडितांची कथा, सी. ऐतिहासिक राजा, डी. सामाजिक संघर्ष. आपलं योग्य आन्सर आहे बी. ॲसिड हल्ला पीडितांची कथा. आपला 20वा प्रश्न आहे, आता थांबायचं नाही चित्रपट मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित आहे? ए. शिक्षण व्यवस्था, बी. आरोग्य सेवा, सी. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे जीवन, डी. कृषी विकास. आपला योग्य आन्सर आहे सी. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे जीवन. आपला 21वा प्रश्न आहे, भारत सरकारने मराठी युनिव्हर्सिटी ॲट रिधापूर साठी किती कोटीचे निधी मंजूर केला? ए. 1.5 कोटी, बी. 3.24 कोटी, सी. 10 कोटी, डी. 22.5 कोटी. आपलं योग्य आन्सर आहे बी. 3.24 कोटी. आपला 22वा प्रश्न आहे, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत ज्या या प्रस्तावासाठी बोलले आहे? ए. अजय त्यागी, बी. तुहिन कांता पांडे, सी. के.व्ही. अभय, डी. विजय शर्मा. आपला योग्य आन्सर आहे बी. तुहिन कांता पांडे. आपला 23वा प्रश्न आहे, भारतातील लॉजिस्टिक्स खर्चाचा अंदाज कोणत्या संस्थेने तयार केला? ए. नीती आयोग, बी. NCAER, सी. RBI, डी. CII. आपलं योग्य आन्सर आहे बी. NCAER. आपला 24वा प्रश्न आहे, सेबीच्या प्रस्तावात FPIS ला कोणत्या प्रकारच्या व्युत्पन्न वस्तू व्यवहार करण्याची परवानगी देण्याची योजना आहे? ए. शेती समाविष्ट वस्तू, बी. न शेती वस्तू, सी. ऊर्जा वस्तू, डी. सेवा. आपलं योग्य आन्सर आहे बी. न शेती वस्तू. आपला 25वा प्रश्न आहे, कोलकाता नद्या शहरात किती मिमी पाऊस काही भागात पडला? ए. 100 मिमी, बी. 200 मिमी, सी. 280 ते 330 मिमी, डी. 400 मिमी. आपलं योग्य आन्सर आहे सी. 280 ते 330 मिमी. आपला 26वा प्रश्न आहे, पवन कुमार भीमप्पा भजंत्री यांच्या नेमणुकीला शपथ देणारे अधिकारी कोण होते? ए. राज्यपाल, बी. सर्वोच्च न्यायाधीश, सी. राष्ट्रपती, डी. मुख्यमंत्री. आपलं योग्य आन्सर आहे सी. राष्ट्रपती. आपला 27वा प्रश्न आहे, दशावतार चित्रपटात प्रमुख कलाकार कोण? ए. अक्षय खन्ना, बी. दिलीप प्रभावळकर, सी. सुनील शेट्टी, डी. अमिताभ बच्चन. आपलं योग्य आन्सर आहे बी. दिलीप प्रभावळकर. आपला 28वा प्रश्न आहे, आता थांबायचं नाही च्या निर्माते कोण आहेत? ए. शिवराज वायचळ, बी. आदित्य थँकर, सी. अनंतराज, डी. दिलीप सावंत. आपलं योग्य आन्सर आहे ए. शिवराज वायचळ. आपला 29वा प्रश्न आहे, जबरदस्त पावसामुळे कोलकात्यात किती लोक जखमी झाले? ए. 10, बी. 20, सी. 30+, डी. 50+. आपलं योग्य आन्सर आहे सी. 30+. आपलं 30वा प्रश्न आहे, दशावतार चित्रपट थेट कोणत्या प्रकारचा आहे? ए. कॉमेडी, बी. थ्रिलर रहस्य, सी. रोमॅन्स, डी. ॲक्शन. आपलं योग्य आन्सर आहे बी. थ्रिलर रहस्य. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.